प्रश्न क्रमांक 1. महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 1873. प्रश्न क्रमांक 2. तरुण बंगाली यंग इटलीशी परिचित होते. कोणाच्या भाषणातून त्यांचा इटलीशी परिचय झाला होता? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सुरेंद्रनाथ बॅनर्जी. प्रश्न क्रमांक 3. 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 4. दुसऱ्यांच्या वेबसाईटमध्ये अनधिकृतपणे तेथील माहिती काढणे व त्यामध्ये माहिती टाकणे इत्यादी करणाऱ्यांना काय म्हटले जाते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हॅकर. प्रश्न क्रमांक 5. गटात न बसणारा शब्द ओळखा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. लक्षद्वीप. प्रश्न क्रमांक 6. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. व्यायाम केला तर शरीर घट्टदार होईल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. संकेतार्थी वाक्य. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतिबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वसंतराव नाईक. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मूलभूत हक्क. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजे सरकारच्या मालकीच्या असतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. समाजवादी. प्रश्न क्रमांक 10. अंदमान आणि निकोबार बेटे खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रात येतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कलकत्ता. प्रश्न क्रमांक 11. मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन नेटवर्कची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 2009. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी भारतामध्ये पूर्वीकडे वाहणाऱ्या कोणत्या एका नदीमार्गात कसदरी आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. दामोदर नदी. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोण 1905 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. गोपाळकृष्ण गोखले. प्रश्न क्रमांक 14. कोणत्या प्रक्रियेद्वारे एक जीव त्याच्या अंतर्गत वातावरणाचे संतुलन राखण्याचे प्रयत्न करतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. समस्थिती. प्रश्न क्रमांक 15. भारतात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा प्रथम वापर कोणत्या वर्षी केरळमधील सर्वसाधारण निवडणुकीमध्ये झाला? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मे 1982. प्रश्न क्रमांक 16. कर्नाटकी गायक आणि संगीतकार मंगलम पल्ली बाल मुरलीकृष्ण हे त्यांच्या कोणत्या वादनासाठी प्रसिद्ध होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. व्हायोलिन. प्रश्न क्रमांक 17. पंचायत कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 1996. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणती पुस्तके संस्कृत भगवद्गीतेचा अर्थ स्पष्ट करते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. भावार्थ दीपिका. प्रश्न क्रमांक 19. देशातील एकूण तेलबिया उत्पादनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. राजस्थान. प्रश्न क्रमांक 20. बेहरामजी यम मल्लाबारी हे कोणत्या शतकाचे महान पारशी समाजसुधारक मानले जातात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 19व्या शतक. प्रश्न क्रमांक 21. भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेत करण्यात आली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बॉम्बे योजना. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कांचनगंगा.
प्रश्न क्रमांक 23. भारत सरकारने धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या वर्षी दिला होता? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1958. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रातील भारनियमनाचे प्रमुख कारण कोणते आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वाढती मागणी आणि अपुरी निर्मिती. प्रश्न क्रमांक 25. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त खालीलपैकी कोणाला संबोधित करून आपला राजीनामा देऊ शकतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, संबंधित राज्याचे राज्यपाल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.